आपल्यासोबत खासदार वसंतराव चव्हाण आहेत। साहेब काय सांगाल, आज आपण भोकर इथं कार्यक्रम घेतलाय, विधानसभेत रणसिंग फुगले का? आज भोकर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची बैठक या सत्य गणपतीच्या दरबारी आम्ही तिन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना कामाला लागावं, आपापली पक्षाची बाजू, काँग्रेस पक्षाची ध्येय धोरण लोकांपुढे सांगावेत आणि येणारी ही विधानसभा काँग्रेस पक्षाची आजपर्यंत राहिलेली आहे, आजही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ठेवलेल्या दिसते आम्ही प्रयत्न करू। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आपण जर बघितलं तर अशोकराव चव्हाणांनी भोकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांनी आता भोकरमध्ये ताकद लावली। श्रीजय चव्हाण कुठेतरी तयारी करताना पाहायला मिळते, कसं बघता याकडे? कसं आहे, आता तो चव्हाण साहेबाचा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। पूर्वाश्रमीचे ते काँग्रेसचे, पण परवा 3 महिन्याखाली त्यांनी पक्षप्रवेश केला आणि जनता पक्षामध्ये गेले। आता हा गड नेहमी काँग्रेसचा राहिलेला आहे आणि काँग्रेसचा गड राखण्यासाठी इथं राहिलेल्या उर्वरित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची तयारी आहे आणि कामाला लागलेत। त्यांनी त्यांच्या पक्षातर्फे कोणाला उभा करावं काय नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न। भोकर मतदार तुमचं विशेष लक्ष दिसतंय असं पहा? साहजिक आहे, भोकर मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवावंच लागणार आहे खासदार म्हणून। सर, काही मराठा आंदोलकांनी आता आपल्यासोबत चर्चा केली, मराठा आंदोलकांसोबत काही प्रश्न विचारले, काय सांगा? आज मराठा समाजाची काही कार्यकर्ते इथं आले, मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी त्यांनी प्रश्न मांडले। मी असेल, आमचे हिंगोलीचे नागेश पाटील असतील खासदार आणि इतर काही मंडळींनी आम्ही जरांगे पाटलांनाही पत्र दिलं। परवा लोकसभेला गेल्यानंतर राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आमच्या वतीनं निवेदन दिलं आणि मराठा समाजाच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात, आपल्या वतीनं सरकारला शिफारस करावी असं सांगितलं। साहेब, शेवटचा प्रश्न, काल जे आहे ते सर्व इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेत, आता त्यात आमदार किती आहेत आणि जिथे शांता प्रकारांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला का, त्यांनी उमेदवारी मागितली का? येणाऱ्या विधानसभेच्या निमित्तानं नांदेड जिल्ह्यातून मोहन आंबाडे आणि आमदार जळगावकर या दोन्ही आमदारांनी पक्षाकडे मागणी केली। माजी आमदार हनुमंतराव बेटमुरकर यांनीही केली आणि अनेक कार्यकर्त्यांनी केली। या ठिकाणी रितेश संतापूरकर यांनी पक्षाकडे मागणी केली नाही। साहेब, आता काँग्रेसनं भोकरमधून विधानसभेची तयारी सुरू केली असं म्हणायचं का? जरूर, आजची ही सुरुवात आहे, भोकर मतदारसंघाची आजची ही सुरुवात आहे। निश्चितच हे होते खासदार वसंतराव चव्हाण, ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, दाभड, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।